थेट जालन्यामध्ये अंतरवाली सराटीत जाऊयात. मनोज जरांगे बोलतात. उपयोग तिथं करा, तो शब्द फायनल राहणार आहे सगळ्या सोयऱ्यांचा, कारण त्याच्यातच महाराष्ट्रातल्या मराठ्याचं कल्याण होणार आहे. फक्त याच्यात तुमचं आणखीन काही म्हणणं ऍड करायचं आहे का? महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने हे लक्षात ठेवावं की मी त्यांना आव्हान केलेलं आहे. तुमचं काय म्हणणं मांडायचं का तुम्ही तिथं मांडा, म्हणजे आणखीन तो कायदा मजबूत होईल. त्यानं असू द्या. सगळ्यांना मी खरंच हात जोडून विनंती करू सांगतो, अभ्यासकांना, सगळे तज्ज्ञ जे जे कोण असतील, वकील बांधव असतील, त्यांनी मराठा समाजाचा तो सगळ्या सोयऱ्यांचा होणारा कायदा मजबूत होण्यासाठी तुमचं काय म्हणणं आहे ते दमांडा, ते त्याच्यात घेणार आहेत. इकडं कशाला मांडता आणि इकडं कशाला लिहता, आमकं झालं तर काही झालेलं नाही. काहींची म्हणतो मी उगा पोटदुखी, विचारलं नाही म्हणून काही नाही केलं. काय विचारायचं? समाजाचं कल्याण झालंय, मी माझ्या मायबाप समाजाला विचारतो आणि ते करतो. समाजाचं कल्याण झालेलं आहे. आणि याला जोडून एक महत्वाचा विषय, मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्यात, त्यामुळे आपण गॅजेट घ्यायचं लावलेलं आहे सरकार. त्याचबरोबर मुंबई गव्हर्नमेंटचं सुद्धा गॅजेट घ्यायचं सांगितलंय. 1902 सुद्धा जे पुरावे ते सुद्धा घ्यायचे सांगितले. सातारा संस्थांचे सांगितले. विशेष करून मराठवाड्यातल्या मराठ्यांना सांगतो, कोणालाही टेन्शन घ्यायची गरज नाही. मी आहे तोवर कोणी टेन्शन घ्यायचं नाही. एकही मराठवाड्यातला मराठा राहणार नाही, हे शब्द मी तुम्हाला देतो. एक सुद्धा राहणार नाही. जसं तुम्ही म्हणताय की सजेशन तुम्ही सुचवा, तसेच 15 दिवसात त्याच्यावर ऑब्जेक्शन पण येऊ शकतात. काल छगन भुजबळांकडे बैठक झाली, सर्व ओबीसी नेत्यांनी त्या ठिकाणी त्यांचा धंदाच येतो त्याचा. कोणाचं चांगलं व्हायला लागलं की त्यांच्या अन्नात माती घालायची. त्यामुळे काही होणार नाही त्या कायद्याला. त्याचे राजपत्रित आधी सूचना निघालेल्या आहे. काहीच होऊ शकत नाही आता, काहीच नाही. हरकती घेतील ठीक आहे, परंतु त्याच्यात त्यांना एवढं तरी डोकं पाहिजे बैठक घेणाऱ्याला, मराठ्यांची नियत चांगली आहे, त्याच्यात ओबीसी बांधवांचा सुद्धा फायदा झाला पाहिजे. त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना नसेल तर त्या मार्फत द्या. इतकी नियत साफ आहे आमची. तुमच्यासारखी अशी लोकांच्या अन्नात माती घालणारी नियत आमची नाहीये. काल बैठक झाली या सगळ्या ओबीसी नेत्यांची. त्यांनी 3 ठराव संमत केले. एक पहिला ठराव आहे, सरकारने मराठा आरक्षणाबाबत सगळे सोयरे काढला मसुदा रद्द करण्यात यावा. त्याचबरोबर शिंदे समिती असंवैधानिक कुणबी प्रमाणपत्राला स्थगिती देण्यात यावी. त्याचबरोबर राज्य मागासवर्गीय आयोग आणि शिंदे समिती पूर्णतः रद्द करावी. काहीच होणार नाही. मराठ्यांनी टेन्शन घ्यायचं नाही. मी पुन्हा समाजासाठी जर कुठं अडचणी यायला लागली तो भरायला तयार आहे. पुन्हा मी आझाद मैदानाला एकटा जरी बसलो तर माझा करोडो मराठा समाज येतो. काही गरज नाही, तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका, काहीच होत नाही. फक्त हे जे मध्ये चाळे सुरू आहेत ना, आमकं झालं कुठं त झाला, काय करू कळत उरतो तर सांगतो कशाला त झाला आणि काय झाला तर कायच नाही. मराठी जिंकून आले, कायदा झाला. कायदा डोकं आहे का? कायदा झालाय गोरगरीब मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्यांचा. आणि म्हणा आमकं झालं, तुला विचारलं नसन म्हणून तू काहीतरी दुखत असेल. पण तू आला का तिथं नाही आला, तुला काय विचारावं? तुला काय तू टंगड्या मोड्या होत्या का पै यायला तिकडं आमच्या संग? इकडं राहून गप्पा ठोकेदा. 5-50-60 जण आहे, तुम्ही कोण? इकडे जाऊन गप्पा आणण्यापेक्षा पायी यायचं. आम्ही तिथे विचारलं सामसंग असेल दादा काय करायचं. आम्ही मुंबई हायकोर्टातले वकील बांधव घेऊन बसलो, अभ्यासक तिथं बोलवलेले घेऊन बसलो. आम्ही नाही ठरवलं आधी. 3 घंटे 30 पाडला त्यांनी त्या शब्दाचा सगळ्या सोयऱ्यांचा. आणि मग 3 वाजता सांगितलं आम्ही ठीक आहे. ते म्हणले काय होत नाही याला. तसंच तुमचं म्हणणं आता इकडं मागं मांडण्यापेक्षा आणखीन चान्स आहे. बघा आता शेवटची तुम्हाला हात जोडून विनंती, तू मागं मांडण्यापेक्षा सोशल मीडियाला उगाच शायनिंग मारण्यापेक्षा लोकात गैरसमज पसरवणं. लोकात होतच नाही गैरसमज तुमच्याबद्दल, तू लोकांना माहिती सगळं. पण तरी बी तुम्हाला विनंती माझी, सगळ्या अभ्यासकांना, सगळ्या तज्ज्ञांना, वकील बांधवांना, जे जे अभ्यासक असतील त्यांनी आपलं म्हणणं ताकदीनं तिथं मांडावं. त्यांनी त्याच्यावरती हरकती मागितल्यात. तुम्ही असं म्हणणं मांडा सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत की मराठ्यांच्या गोरगरिबाच्या पोराचं कल्याण झालं पाहिजे आणि कायदा मजबूत झाला पाहिजे. हे ताकदीने ही हात जोडून विनंती. तुम्हाला म्हणजे विरोधात बोलत नाही तुमच्या, किंवा तुम्हाला याला तुमच्या जीवारी लागण असं नाही बोलत. हात जोडून मुलगा म्हणून सांगतो तुम्हाला, तुमची काय शक्ती असेल ना आता तिथं मांडा, म्हणजे कायदा मजबूत होईल. कायदा तर आता मराठ्यांनी पारित केलाय, बनवलाय. आता फक्त ते मजबूत होण्यासाठी मांडा. आणि विशेष करून पुन्हा एकदा तोच शब्द, मराठवाड्यातला एकही मराठा राहणार नाही, त्याची पुरेपूर काळजी घेणे. एका बी मराठवाड्यातल्या मराठ्यावर अन्याय होणार नाही किंवा शब्द आहे. त्यामुळे तुम्ही टेन्शन फ्री राहा. कोणीच कसलं टेन्शन घेऊ नका. नोंदी नाही सापडले तर टेन्शन घेऊ नका. नाही, ओबीसी नेत्यांचा विरोध अधिक वाढत चाललेला आहे. आणि दुसरं ओबीसी समाजाला असं वाटायला लागलेलं आहे की आपल्यावर अन्याय झालेला आहे. आणि आमच्यावर इतके दिवस झाला तेव्हा आम्ही आरक्षणात असून 54 लाख नोंदी सापडल्यात. मी आता 1000 बारे विचारले, मीडियाच्या माध्यमातून सुद्धा विचारले, नव्या आहेत का जुन्या आहेत सांगा सरकारनं. सांगितलं कोणचे आहेत? नाही अवघं
त्यांनी तर नाहीच सांगितलं, मग आम्हीच अंदाजा काय लावलाय, शक्यता काय असते शक्यतो त्यांनी वितरित केलेत 39 लाख प्रमाणपत्र, याचा अर्थ नवेच आहेत. माझं फक्त पुन्हा पुन्हा तेच म्हणणं आहे, मराठवाड्यात गॅजेट लावायचे का, काय काय करायचंय, कसं करायचंय, 1884ची जनगणना आहे ती लावायची, हैदराबादचे पुरावे घ्यायचे, आणखी समिती 2 महिने मराठवाड्यात काम करणार आहे, आणखी 2 महिने. म्हणून मराठा बांधवांनी सायलेंट टेन्शन फ्री राहा. माझ्यावर विश्वास आहे ना, तुमचा विश्वासघात नाही होऊन द्याला. फक्त मराठवाड्यातल्या मराठ्यांनी कुणी काही गैरसमज पसरला, आपल्याला काय मिळालं आणि काय झालं सगळ्या महाराष्ट्राला मिळालंय आणि मराठवाड्यात सुद्धा कच्चून मिळणार आहे. टेन्शन घेऊ नका, तुमची ताकद वाजवणार, एकजूट राहा. एक काही नोंदी अशा सापडलेल्या आहेत, विशेषतः बीड, काही जणांनी फोन करून सांगितलं की बीड जिल्ह्यामध्ये नोंदी सापडल्यात त्या मोडी लिपीमध्ये आहेत, पण ज्या मोडी लिपी अभ्यासकांनी सरकारचे जे होते त्यांनी आडनावाच्या जागी काहीतरी अस्पष्ट असे शब्द दिलेत, पण तेच दुसरे विद्यापीठाचे जे मोडी लिपीकार आहेत ते असं म्हणतात की सगळं स्पष्ट दिसतंय, आडनाव पण दिसत आहेत, पण हेतुपुरस्सर ते आडनाव टाकले गेले नाहीत आणि तसं काही पुरावे दिलेले आहेत. पाटील त्याला जोडून असं आहे की अनेक हजारो नावं डबल नावं आहेत आणि अनेक आता सुद्धा बरेच अर्ज होत आहेत, त्यांना काय आव्हान करणार? सगळ्या बांधवांना अगोदरच यांचं महत्वाचं आहे की मी सांगतोय सरकारला, मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा असे प्रकार जसे मागं होत होते तसे त्यांनी काही कमी केले. विभागीय आयुक्त साहेबांना सुद्धा माझी आज विनंती आहे की तसे अधिकाऱ्यांनी केलं असेल तर त्यांना मागं केलेले जसे कामावून कमी केले त्यांना काही ना आणखी कामावून कमी करा. आणि बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात ज्या नोंदी सापडल्या असतात अशा तर ते पुऱ्या ग्राह्य धरा. कारण काहीच्या ठिकाणी नुसत्या रेषा सुद्धा वडलेल्या आहेत, ते वर कुणबिलेलं आहे, खाली कुणबिलेलं, मध्ये रेषा वडल्यात, ते सुद्धा सगळे कुणबी म्हणून धरा. आणि तुमच्या ज्या तालुका स्तरावर तुम्ही समित्या नेमल्या, या समित्यांना प्रत्यक्ष काम करायला लावा. आता म्हणजे आजपासूनच, आज सोमवार आहे, आता आजपासून वर्किंग डे सुरू झाला, तुम्ही पहिलं त्या समित्या ऍक्टिव्ह करा सगळ्या. मी तसं मुख्यमंत्री साहेबांना आज बोलणार आहे, कालही सांगितलं होतं, आजही बोलणार आहे. दोनही उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा मी स्वतःहून सांगणार आहे. आता आजपर्यंत नाही सांगितलं पण आता स्वतःहून सांगणार आहे की त्या समित्या ज्या गठीत केल्या त्यांना ताकदीनं कामाला लावा. मराठवाड्यातल्या नोंदी आणि मराठवाड्यातल्या असणाऱ्या अडचणी सोडवा. काही ठिकाणी जळीत झालेले, त्या ठिकाणीचा प्रकार तुम्हाला शेजारच्या गावात सापडलेल्या नोंदी त्याच्या आधारावरतीच त्या गावाला द्या. आता नोंद त्यांच्या जळाला रेकॉर्ड मांडल्यानंतर त्यांनी काय मारायचं आहे. आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी तातडीनं आता लगेच सध्याची सुरू करा, ही पण विनंती. तर 1 तारखेला ओबीसीच्या वतीनं महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येणार आहे. खासदार आमदारांच्या घरासमोर या ठिकाणी आंदोलन करण्याचं त्यांनी ठरवलं. चांगलं आहे ना, करू द्या ना, मग थोडीच परवानगी लागणार आहे त्यांना, करा म्हणा का करायची तुम्हाला. आपण त्यांना विरोधी लोकशाही अधिकारी ते आम्हाला आरक्षण मिळावं म्हणून करत असते, ओबीसीला आम्हाला मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून करत असते. मग कोण आहे? पण हे राजकीय दृष्टिकोनातून आता विरोध होतो आहे ना, सामाजिक विरोध दिसतो का नाही दिसत? आम्ही खंबीर आहे सामान्य मराठी. फक्त हे वरचे जे आहेत ना थोडे आमचे काही, ते हे थोडे 10-50 जण जे आहेत ना, हे आरडाओरडा करायला लावते त्यांना. याच्यापेक्षा इकडे आरडाओरडा करण्यापेक्षा तिथं हरकती मागितल्या, तिथं म्हणणं मांडा तुमचं समाजाच्या बाजूला. समाजाला साथ मिळणार ना तुमची, तुम्ही आमचे आहेत ना. कशाला सोशल मीडियावर आणि त्याच्यावर लिहून तुम्ही गैरसमज पसरता. मराठ्यांना महाराष्ट्रातल्या माझी विनंती, हे गैरसमज पसरायला लागलेत, याच्यापेक्षा यांना मराठा समाजाने असं आव्हान करा, मी पण केलं विनंतीपूर्वक, की तुम्ही लय हुशार आहेत ना, तुमचं म्हणणं तिथं मांडण, कायदा मजबूत करू लागा. इकडे बोंबलवून आमचं गोरगरिबाचं अन्नात माती घालू नका. ओबीसीच्या नेत्यांनी तेच सगळ्या ओबीसी समाजाला आवाहन केलेलं आहे की या नोंदी, हा जो कायदा आहे तो कायद्याला आक्षेप घेणारे आक्षेप नोंदवा, मोठ्या संख्येने नोंदवा, सगळे स्वराला आक्षेप नोंदवा, असं त्यांनी आवाहन केलं आहे. तेच आव्हान सगळ्यांना आवाहन करणार आहे. तेच आव्हान मी सुद्धा आता केलंय की जेवढे अभ्यासक आहेत, घटना तज्ज्ञ आहेत, जे आपले वकील बांधव आहेत, मोठमोठाले जे अभ्यासक त्यात लोक आहेत, यांनी सगळ्यांनी आपल्या जातीची आपण टर उडण्यापेक्षा, त्याच्यात काय मोठेपण आहे तुम्हाला, त्यापेक्षा तुम्ही तिथं तुमचं ताकदीनं म्हणणं मांडा, म्हणजे कायदा मजबूत होईल. आणि मराठा बांधवांनाही महाराष्ट्राला विनंती, ते जे बडबड चालली यांची, त्याच्यापेक्षा त्यांना असं सांगा की तुमचं म्हणणं तिथं मांडा, म्हणजे आमचा गोरगरिबाचा कायदा पक्का होईल. इकडं काय याला सोशल मीडियावर तुमचे हुशारी दाखवता, तिथं करा की मायबाप बना नाही गोरगरिबाचे. इकडं हुशारी दाखवून इथं रात भरली येते, त्याच्यावर इतकं लांब लिहिलंय ती. मग ते लिहूस तर तिथं मांडणं कचा तू हो म्हणणं काय मांडायचं, काय मजबूत होईल ना आमच्या. आम्ही गोरगरीब मराठ्यांनी कायदा आणला का नाही?
आणला. आता ते मजबूत करण्यासाठी आम्ही सगळा सोयरा शब्द घातलाय. सगळ्या सोयऱ्याला जोडून तुमचा काही पॅरेग्राफ द्या पक्का, त्याला बेस होईल, आणखी मजबूत होईल तो कायदा. मराठे पुन्हा जिंकतील सारखे सारखे. आम्ही जिंकून आलो, ते नाही गेले आणि काय आलं. तो आलता पै पै इथं बसला घरी गोधाड्या पांघरून 50 आणि आम्हाला लागला शहाणपणा शिकायला. आम्ही काकडेत कुकडेत पोर तिथं, आणखीन पोर रस्त्यांचं नदी. रात्री काल मी माजलगावला गेलतो, मला कमीत कमी 200-250 गाड्या भेटल्यात. ते म्हणले आम्ही दमाने मुक्काम करत आलो. हे श्रेय नाही कळत का तुम्हाला? शहाणपणा असल्यासारखा लिहितात, त्याच्यावर काय बघा, त्यांचा घ्या आदर्श. ते बैठका घेऊन सुद्धा हरकती विरोधात मांडण्यासाठी सज्ज झाले. तुम्ही सोशल मीडियाला सज्ज झालात काय? तुम्ही तिथं सज्ज व्हा सगळे. महाराष्ट्रातल्या मराठ्यांना विनंती, यांना सांगा, मी पण विनंती करून सांगितलंय की तुमचं काय ज्ञान आहे ना तिथं वापरा, कायदा मजबूत होईल. इकडे सोशल मीडियावर वापरून वाटलो करू नका, अन्नात माती काढू नका. धन्यवाद.